कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा. माझ्या गावाजवळ एक रस्ता आहे. लोक म्हणतात की त्या रस्त्यावरून रात्री कोणी जात नाही, कारण त्या रस्त्यावर काहीतरी आहे, काहीतरी असं जे मानव नाही. मी या गोष्टी कधीच मानणारा नव्हतो. दंतकथा, अफवा, जुन्या लोकांची भीती मला नेहमीच हास्यास्पद वाटायची. पण गेल्या वर्षी एका रात्री माझं मत कायमचं बदललं. त्या दिवशी मी शहरातून उशिरा घरी निघालो. विजांचा कडकडाट, आकाश काळं आणि आसपास पूर्ण शांतता. माझ्या बाईकचं हेडलाईटचा प्रकाशच माझं एकमेव साथीदार होतं. घरी जायचा जलद मार्ग फक्त एकच, तो म्हणजे तोच शापित रस्ता. सुरुवातीला काहीच वेगळं वाटलं नाही. रस्ता रिकामा होता. झाडं दोन्ही बाजूला शांत उभी होती. माझ्या गाडीच्या आवाजाशिवाय तिथे काहीच नव्हतं. काही अंतर चालल्यानंतर मला जाणवलं, रस्त्यावर विचित्र दगड, तुटके काचेचे तुकडे आणि हलके कपड्याचे तुकडे पडलेले होते. जणू काही कोणीतरी त्या रस्त्यावर काहीतरी ओढत नेत होतं. मी ते दुर्लक्ष केलं. पण नंतर अचानक असं वाटलं की माझ्या बाईकसोबत कोणीतरी चालत आहे. मी हळूहळू गती कमी केली. हेडलाईटच्या प्रकाशात पुढे काहीच दिसत नव्हतं, पण मला भेटणारा आवाज कुठून तरी जवळच येत होता. मी थोडं पुढे गेलो आणि उजवीकडील झाडामागून एक पांढरा कपडा हळूच वाऱ्यात हलताना दिसला. फक्त कपडा, दुसरं काही नाही. मी थोडा थांबलो. कपडा काही सेकंद हलत राहिला आणि अचानक स्थिर झाला. जणू कुणीतरी अदृश्य व्यक्ती त्याला धरून शांत उभा होता. मी घाबरलो. मी पुढे जायचं ठरवलं. जसे मी गाडी वेगात चालवू लागलो तसा अचानक माझ्या हेडलाईटसमोर एक स्त्री उभी असल्याचा भास झाला. ती पूर्ण पांढरी, तिचा चेहरा अस्पष्ट आणि तिचे पाय जणू जमिनीला स्पर्शही करत नव्हते. मी ब्रेक मारले, पण ती अचानक गायब झाली. अशा भासांची मला कल्पना नव्हती, पण माझं मन मानायला तयार नव्हतं की हा फक्त माझा भ्रम होता. थोडं पुढे गेल्यावर रस्ता अचानक दुहेरी वाटू लागला. एक वास्तवाचा आणि दुसरा जणू छायेचा. मी कोणत्या मार्गावर आहे याची मला खात्री उरली नाही. आणि अचानक माझा फोन वाजला. तो नंबर सेव्हही नव्हता. भीती असूनही मी कॉल उचलला. फोनच्या पलीकडून अतिशय मंद आवाज आला. थांबू नको, मागे पाहू नको. मी दचकलो. माझं नावही त्या आवाजाने घेतलं नव्हतं, पण तो आवाज असा वाटत होता जणू माझ्याकडेच बघत आहे. मी गाडीचा वेग वाढवला. रस्ता लांब जात होता आणि प्रत्येक वळणावर मला असं वाटत होतं की कोणीतरी माझ्या मागे धावत आहे. मी शेवटी गावाच्या मुख्य रस्त्यावर आलो. पोहोचताच माझा फोन पुन्हा वाजला आणि स्क्रीनवर एक संदेश उभा राहिला. तू वाचलास, पण इतर नाही. मी हादरलो. फोन पूर्णपणे ब्लँक झाला. दुसऱ्या दिवशी मी गावातल्या वृद्ध माणसाला भेटलो. त्याने मला विचारलं, काल रात्री कुठून आलास रे? मी घाबरत उत्तर दिलं, त्या जुन्या रस्त्याने. काय झालं? तो हळूच म्हणाला, मुला, काल त्या रस्त्यावर जाऊ नये होतं. ती स्त्री जिचा अपघात काही वर्षांपूर्वी झाला ती अजून तिथून निघाली नाही. मी काही बोलण्याआधीच तो म्हणाला, तुला फोन आला ना, ते तिचंच काम आहे. ती नेहमीच शेवटचा इशारा देते. ज्यांना तो ऐकू येतो ते वाचतात. मी अवाक झालो. आजही मी त्या रस्त्यावरून कधीच जात नाही, पण कधीकधी रात्री माझ्या खिडकीबाहेरून हलका आवाज ऐकू येतो. तोच वाक्य, तेच शब्द, मागे पाहू नको. आणि त्या क्षणी माझं हृदय थांबतं, कारण मला माहीत आहे तो रस्ता अजूनही शापित आहे आणि ती स्त्री अजूनही तिथे कोणाची तरी वाट बघत उभी आहे. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा.